तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण धनलक्ष्मी केंद्र मोडनेमी या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर गेल्या काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी घुंगरू या चित्रपटाचं काही चित्रपटातील दृश्य या ठिकाणी त्याचं चित्रीकरण झालेलं होतं आणि त्याचंसुद्धा त्याची सुरुवातीला आपण बातमी केलेली होती आणि त्यानंतर आज या ठिकाणी या धनलक्ष्मी केंद्रामध्ये येण्याचं खास कारण की आज घुंगरू चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे। जवळपास 105 चित्रपटगृहामध्ये पहिल्याच शोला तो चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे। त्याचं आणि कारण असं आहे की या ठिकाणी यायचं की या मोडणीमधील 2 कलाकार जे आहेत त्या कलाकारांनी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। अगोदर आपण सुरुवातीला खरं तर हा चित्रपट कला केंद्रातील महिलांच्या जीवनावरती आधारित होता आणि त्यांना त्यांच्या मुलांना जे शिक्षणासाठी अडचणी होत्या आणि त्यांचं जे स्वप्न पाहिलं जातं त्या मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून त्यासाठी घुंगरू चित्रपट खास करून चित्रित करण्यात आलेला होता। सुदर्शन कोळी आपल्यासोबत असणार आहेत। त्यांना 1.5 ते 2 मिनिटाची भूमिका मिळालेली आहे, परंतु त्यांनी त्यात चांगली भूमिका निभावलेली आहे। आपण कसा अनुभव होता चित्रपटाचा पहिला त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। स्वागत आहे, काय सांगाल? नमस्कार। आदरणीय बाबा गायकवाड सर जे या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि उत्कृष्ट अशी कथा त्यांनी मांडणी केली असे लेखकही आहेत। त्यांनी माझ्यावरती एक सामान्य खेड्यागावातील एक कलाकार या अशा कलाकारावरती विश्वास टाकून मला एक भूमिका दिली जी शिक्षिकाची होती आणि कला केंद्रातील महिलांच्यावरती होणारा अन्याय, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी ह्या कशा येतात, काय येतात ह्या मांडण्याचा त्यांनी एकदम मस्त म्हणजे त्यांनी मांडलेले आहेत। आणि माझा जो सीन आहे तो चित्रपटाला कलाटणी देणारा सीन आहे। तो एकदम तिथून चित्रपटाचा दुसरं अंग पुढचं कथानक असं चालू होते तिथून, अशा पद्धतीचा माझा सीन आहे। तर त्याबद्दल मी बाबा गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो की मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली। धन्यवाद। आपल्यासोबत बापू डोंगरे पण आहेत, त्यांनाही थोडीशी छोटीशी भूमिका मिळालेली होती। चित्रपटाचं या ठिकाणी जे शूटिंग झालेलं आहे त्याचा आपण परिसर थोडासा पाहून घेऊयात। धनलक्ष्मी कला केंद्र मोडनेम आपण या ठिकाणी आहोत आणि घुंगरू चित्रपटाला आता सध्या महाराष्ट्रात आज सकाळी प्रदर्शित झाल्यानंतर 105 चित्रपटगृहातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि अशा पद्धतीने की वेगळं कथानक मराठी चित्रपटसृष्टीत मांडण्याचा बाबा गायकवाड यांनी प्रयत्न केलेला आहे। कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडनिंबा। नमस्कार। या ताई, बसा। बोला ताई, काही काम होतं का? मास्तर, माझ्या पोराला शाळेत घालायचं आहे। बर, सांगा काय नाव लिहू? विजय। संपूर्ण नाव सांगा। मास्तर, आमच्याकडे एवढी लोक येतात ती कोणाचं नाव सांगायचं? मधनं आधनं कवा बी तुम्ही असताच की, लावा की तुमचं नाव, काय बिघडते त्याला? असं कसं म्हणताय तुम्ही? असं नसतं। इथं काहीतरी नाव लिहावं लागेल ना। बघा बरं, आता तुम्ही बी तुमचं नाव लावताय का? मग कोण कशाला कोणाचं नाव लावाल? बरं, काहीतरी लिहावं लागेल ना, सांगा ना काय नाव लिहू? बरं लिवा मग, विजय भारती। भारती? होय।